नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तनुजा तानाजी गायकवाड. मी आज तुमचा मराठी या विषयाचा पाठ घेणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी मराठी विषयाचं पुस्तक आणि वही वर काढून विद्यार्थ्यांनो, हे चित्र पाहिल्यावर तुमच्या मनात काय विचार येतात? या चित्रात आपल्याला निसर्गाचे अद्भुत, रमणीय आणि मन मोहून टाकणारे सौंदर्य दिसते. दऱ्याखोऱ्यांमध्ये पसरलेली हिरवीगार माळराने, त्यावर उमललेली असंख्य रंगीबेरंगी फुले आणि मध्ये शांतपणे वाहणारे स्वच्छ झुळझुळती पाणवहिनी. हे दृश्य मनाला आल्हाददायक वाटते. संपूर्ण परिसर फुलांच्या सुगंधाने दरवळलेला आहे आणि निसर्ग जणू एखाद्या सुंदर चित्रकाराने रंगविलेल्या कॅनव्हास सारखा भासतो. असे रमणीय दृश्य पाहताना मन प्रसन्न होते, चिंता दूर होतात आणि मनात आनंद, शांतता आणि समाधानाची भावना निर्माण होते. निसर्ग माणसाला नेहमीच प्रेम, संवेदना आणि सौंदर्याची जाणीव करून देतो. या दृश्यातून आपल्याला निसर्गाची कोमलता, समृद्धी आणि जीवनदायी शक्ती अनुभवता येते. याच नैसर्गिक सौंदर्याची, फुलांच्या कोमलतेची आणि निसर्गाशी असलेल्या भावनिक नात्याची अभिव्यक्ती पुढील कवितेत अशी अतिशय सुंदर शब्दात केलेली आहे. म्हणूनच ही कविता वाचताना आपल्या डोळ्यासमोर हे चित्र उभे राहते आणि आपणही त्या फुलांच्या दुनियेत हरवून जातो. आपण आज अशीच एक निसर्गाचे वर्णन केलेली कविता अभ्यासणार आहोत. गवत फुला रे गवत फुला, लेखक इंदिरा संत. गवत फुला रे गवत फुला. तर विद्यार्थ्यांनो, मी ही कविता वाचत आहे. तुम्ही सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. रंगरंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळ. मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. विसरून गेलो पतंग नवीचा, विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरकून गेलो असा तुझा रे रंग कळा. हिरवी नाजूक रेशमी पाती दोन बाजूंना सळसळती, निरनिराळी एक पाकळी पराग पिवळे झगमगती. तळी पुन्हा अणगोजीरवाणी लाल पाकळी खुलली रे, उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले. वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा, रात्रही युवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुले. मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे, तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे. तुझी गोजिरी शिकवून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या, तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या. आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे, तुझे घालुनी रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही आता ही कविता मनातल्या मनात वाचा. झाली का सर्वांची वाचून? वाचून झाली असेल तर आपण ह्या कवितेवर एक प्रश्न पाहूया. निसर्गातील गवत फुलांमध्ये कवीला काय सौंदर्य दिसले? सांगा पाहू. निसर्गातील हे साधे गवत फूल कवीला केवळ एक वनस्पती न वाटता ती एक चैतन्यमय आणि मोहक कलाकृती वाटते, जिच्या सौंदर्यापुढे आभाळातील रंगही फिके वाटतात. विद्यार्थ्यांनो, आता आपण या कवितेचा पूर्ण अर्थ समजून घेऊया. रंगरंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा मला लागला सांग रे
सांग तुझा रे तुझा लढा. कवी म्हणतात माळावर फिरताना एका लहान मुलाला एक छोटेसे रंगीबिरंगी गवत फूल दिसते. ते फूल पाहून मुलगा मोहून जातो आणि म्हणतो, हे सुंदर लहानग्या गवत फुला, मला तुझ्या एवढा लळा कसा काय लागला? तू मला किती प्रिय वाटतोस. मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला. पाहून तुझला हरकून गेलो, असा तुझा रे रंग कळा. लेखक म्हण लेखक म्हणतात मुलगा सांगतो की जेव्हा मी माळावर मित्रांसोबत पतंग उडवीत होतो तेव्हा माझे लक्ष गवतावर डोलणाऱ्या तुझ्याकडे गेले. तुला हसताना पाहून मी इतका आनंदी झालो की मी आकाशातील पतंग आणि सोबतच्या मित्रांनाही विसरून गेलो. तुझ्या विविध रंगछटा पाहून मी पूर्णपणे भारून गेलो. हिरवी नाजूक रेशम पाती दोन बाजूंना सळसळती, निरनिराळी एक पाकळी पराग पिवळे झगमगती. तळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी खुलली रे, उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे. इथे कवी म्हणतात गवत फुलाच्या रूपाचे वर्णन करताना मुलगा म्हणतो, तुझ्या दोन्ही बाजूंना हिरवीगार रेशमासारखी नाजूक पाती वाऱ्यावर सळसळत आहे. तुझ्यामध्ये एक निळी पाकळी आहे आणि त्यातून पिवळे धमक पराग झगमगत आहे. फुलाच्या खालच्या बाजूला एक गोंडस लाल पाकळी उमलली आहे. उन्हात चमकणारे तुझे हे सुंदर रंग पाहून मी माझे भान विसरून गेलो आहे. वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा, रात्र ही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. मलाही वाटे लहान होऊनी तुझ्याहूनही लहान रे, तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे. इथे कवी म्हणतात तुझे रूप इतके मोहक आहे की वाऱ्यानेही तुझेच रूप लहान केले आहे आणि तो तुझ्या सोबत झोपाळा खेळत आहे. रात्र सुद्धा लहान होऊन तुला गीत सांगत आहे. मला वाटते मी सुद्धा तुझ्या सोबत लहान होऊन जगावे. तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला शिकवाव्या. तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या. आबाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे. तुझे घालून रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे. येथे कवी म्हणतात मुलाची इच्छा आहे की त्याने फुला गवत फुलाची ती गोजिरवाणी भाषा शिकावी आणि त्याला अनेक गोष्टी शिकवाव्या. तुझ्याकडून तुझे खेळ शिकावेत आणि तुला माझ्याकडील जादूच्या गोष्टी शिकवाव्या. तुझ्या सोबत बसून आकाशाकडे हट्ट करावा. तुझ्या सोबत मिळून खाऊ खावा आणि तुझ्यासारखे रंगीत कपडे घालून फुलपाखरासारखं फुलपाखराला सुद्धा सकवा द्यावा. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आता आपण पूर्ण कवितेचा अर्थ पाहिला आहे. तर तुम्हाला यात काही अवघड शब्द वाटतात का? अशा प्रकारे आज आपण गवत फुला रे गवत फुला ही कविता अभ्यासली आहे. या कवितेवर मी तुम्हाला काही एका वाक्यात उत्तरे द्या हे प्रश्न विचारत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी उत्तरे सांगावी. कवीला गवत फुला दिसताच कोणती आठवण जागी झाली? सांगू शकतं का कोण? गवत फुलाला पाहताच कवीला आपल्या मित्राची आणि आकाशात उडणाऱ्या पतंगाची आठवण पुसली गेली आणि त्याला फक्त त्या फुलाचा लळा लागला. कवीने गवत फुलाशी कसा संवाद साधला आहे?
कवीने गवत फुलाशी अत्यंत जिव्हाळ्याने संवाद साधला आहे. कवी म्हणतात, तुझा लळा मला कसा लागला, हे कवी विचारून अत्यंत प्रेमाने संवाद साधत आहे. गवत फुलाचे वर्णन कवीने कशा प्रकारे केले आहे? कवीने गवत फुलाचे वर्णन रंगरंगोल्या आणि सानसानुल्या अशा शब्दात करून त्याच्या निळ्या पाकळ्या, हिरवे पराग आणि लाल पाकळीची विलोभनीय चित्रे रेखाटली आहेत. या कवितेवर मी तुम्हाला काही गाळलेल्या जागा विचारत आहे. मित्रांसंगे माळावरती डॉट डॉट उडवीत फिरताना. काय उडवीत फिरताना बरं? मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना. पाहुण तुझला डॉट डॉट गेलो तुझ्या अशा तुझ्या रे रंगकळा. पाहुण तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंगकळा. तळी पुन्हा अनगोजिरवाणी डॉट डॉट पाकळी खुलली रे. तळी पुन्हा अनगोजिरवाणी लाल पाकळी खुलली. या कवितेवर मी तुम्हाला स्वाध्याय देत आहे. स्वाध्याय आहे, माझ्या बालपणातील खेळ या विषयावरती निबंध लिहा. धन्यवाद.